ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर आणि ग्रामस्थ रांजणगाव गणपती यांच्या माध्यमातून आयोजित ग्रामस्वराज्य सप्ताह महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे पार पडलाय. महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण अशा थोर विचारवंतांच्या क्रांतिकारी विचारांवरती आधारित या ग्रामस्वराज्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवत विचार आत्मसात केले आहेत. यावेळी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील विचारवंत यांनी या ठिकाणी सहभागी होऊन आपल्या विचारांची शिदोरी खुली करत सर्वांना मंत्रमुग्ध केलं. इतिहासामध्ये भारताची असलेली ओळख सुजलाम सुफलाम कृषीप्रधान राष्ट्र म्हणून आहे. प्रेम, शांती, करुणा यांचा संदेश देणारा भारत देश, सोने की चिडिया म्हणून जगभरामधील असलेली ओळख, नालंदा, तक्षशिला सारखी जागतिक दर्जाची असणारी विद्यापीठं म्हणजे भारत देश. असं काही ऐकलं की मन कसं प्रफुल्लित होऊन जातं. पण आजच्या वर्तमानामधील स्थिती पाहता ही शेतकऱ्यांची आत्महत्या होते. कर्जबाजारीपणाचा देश, भ्रष्टाचारामध्ये गुरफटलेली भारतीय जनता, निवडणुका, न्यायव्यवस्था, पत्रकारिता यांची धोक्यात आलेली विश्वासार्हता हे पाहून मन हेलावून जातं. यामध्ये मध्यस्थानी भरडलेले सामान्य लोक, सामान्य जनता, त्यांची झालेली हेळसांड पाहता मन छिन्न विच्छिन्न होऊन जातं आणि मग प्रश्न उभा राहतो, त्याच भारताला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी काय करता येईल. यासाठी महात्मा गांधी, विनोबा भावे, महात्मा ज्योतिबा फुले, जयप्रकाश नारायण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाहिलेलं स्वप्न म्हणजे ग्रामस्वराज्य. या संकल्पनेची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तरी ही संकल्पना म्हणजे काय, याची ध्येय काय असावीत, यासाठी गांधी, विनोबा, जयप्रकाशजी यांच्यासोबत भूदान आंदोलन, संपूर्ण क्रांतीचं आंदोलन ज्यांनी अनुभवलं, त्यांचं मार्गदर्शन या ग्रामस्वराज्य सप्ताहाच्या माध्यमामधनं मिळालं आहे. यावेळी अनेक मान्यवरांनी मौलिक असं मार्गदर्शन केलं. त्यापैकी माजी न्यायमूर्ती B.G. कोळसे पाटील, सच्चिदानंदजी अमरनाथ भाई, अजित काळे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश लहानू कटके या तज्ज्ञांची चर्चासत्र झाली आहेत. यामध्ये प्रामुख्यानं 4 दिवस चाललेल्या महायज्ञामध्ये माहिती अधिकार, ग्रामोद्योग, ग्राहक आणि पत्रकारिता, न्यायव्यवस्था, निवडणूक सुधारणा, कृषी प्रश्न, शेतकरी यांच्या आत्महत्येचं चिंतन, लोकशाहीमधील जन आंदोलनाची जनजागृतीची भूमिका या प्रमुख मुद्द्यांवरती चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी माजी न्यायमूर्ती B.G. कोळसे पाटील, सच्चिदानंदजी अमरनाथ भाई, अजित काळे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश लहानू कटके या वक्त्यांनी आपले विचार मांडत सामाजिक राजकीय भूमीवरती ज्वलंत समस्यांवरती प्रकाश टाकत रचनात्मक उपाय सुचवले आहेत. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, शेतकरी प्रतिनिधी, निवडणूक सुधारणा अभ्यासक, ग्राहक संघटनांचे पदाधिकारी, अनेक विचारवंत, तज्ज्ञांची या ठिकाणी उपस्थिती होती. कार्यक्रमाचं आयोजन शेतकरी संघटना, ग्राहक संघटना, माहिती अधिकार महासंघ, पक्षमुक्त भारत, स्वराज्य जनजागृती परिषद, आम्ही सारे भारतीय, राष्ट्रीय युवा संघटन, ग्रामस्वराज्य प्रतिष्ठान, स्वयंसेवक जनजागृती परिषद यांनी या 4 दिवसीय ग्रामस्वराज्य सप्ताह महोत्सवाचं आयोजन केलं होतं. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात मौलिक विचारांची संततधार यावेळी पडत होती आणि हे सर्व तज्ज्ञांचे विचार आत्मसात करण्यासाठी समोर बसलेले तितकेच कानाचे पडदे उघडे करून या सर्व गोष्टी ऐकत होते. या 4 दिवस चाललेल्या सप्ताहाची सांगता पार पडली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव खेडकर यांनी उपस्थित सर्व घटकांचे ऋण व्यक्त करत, आभार मानत या वैचारिक पातळीवरती घेऊन जाणाऱ्या सप्ताहांची सांगता केली आहे. तुम्ही कशासाठी 2500 रुपये भरले, संबंध काय तुमचा? आणि त्याला आणि मला आता त्या व्यक्तीच्या मला खरं सांगा, ट्रान्सफॉर्मर चोरी करणं म्हणजे काय, हे बाटली चोरी करणं इतकं सोपं आहे का? त्याला टेक्निकल माणूस आणि खरं म्हणजे त्यांचाच आतला माणूस सामील असल्याशिवाय ट्रान्सफॉर्मर चोरी करणं ही सोपी गोष्ट नाही, जीवावर बेतणारी गोष्ट आहे. तिथे येणारा सप्लाय 11 केळीचा आहे. थोडा झटका लागला तर जागेवर राख होईल त्या माणसाची. एवढी रिस्क कोण घेतो आज? बाकी चोरा करायला गोष्टी नाही पडल्या का? ट्रान्सपोर्टची कशी चोरी होते यांचीच माणसं इन्व्हॉल्व आहेत त्याच्यात. त्यांना नीट माहिती आहे ते डिस्कनेक्शन कशी करायची, ट्रान्सफॉर्मर कसा चोरायचा. आणि ती एका मिनिटात होणारी चोरी नाही दादा.
सोपं नाही तो ट्रान्सफॉर्मर जोडणं, तो वाहतूक करणं पण सोपं नाहीये त्याची. हे होत आहे याच्या मागे संघटित गुन्हेगारी आहे आणि त्यांची पण की ते मतदार पैसे घेतात असा आपण एक हे केलेलं आहे. काय 4% 2% काय असतील ते घेत असतील हो, पण जे घेत नाही त्याच्यावर आपण हा आरोप केलेला आहे. माझं ऐकून घ्या आधी. आणि दुसरी गोष्ट की ह्या देशातले नागरिक जरा असे आहेत म्हणून हे राज्यकर्ते असे आहेत, ह्या मताशी मी अत्यंत नम्रपणाने सहमत नाही. एक मिनिट. दुसरा मुद्दा असा आहे की ह्या ज्या NGO आहेत किंवा माहिती अधिकार कार्यकर्ते असतील किंवा कीर्तनकार वगैरे जे समाजाचं प्रबोधन करणारे लोक आहेत, ते ह्या प्रबोधन करणाऱ्याचं हे अपयश नाही का ह्या देशातल्या लोकांना अडाणी ठेवलं? त्या प्रबोधन करणाऱ्याचं कर्तव्य नाही का? हा माझ्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे तुमच्या बोलण्यामुळं. मैं एक प्रश्न और पूछता हूँ आपसे, ऐसा कौन सा प्राणी को, मनुष्य को छोड़ करके ऐसा कौन सा प्राणी है, जीव है जो पका करके भोजन करता है? मनुष्य को छोड़ करके कोई और प्राणी है क्या जो पका हुआ भोजन करता है? कोई नहीं करता. अच्छा, कभी कोई पशु बीमार पड़ता है तो क्या करता है? सबसे पहले पशु जो गाय है, बैल है, भैंसा है, भैंस है, ये अगर बीमार पड़ जाए तो क्या करते हैं? सबसे पहले खाना बंद कर देते हैं. और हम क्या करते हैं? ऐसे डॉक्टर को ढूंढते हैं जो कहते हैं पहले बिस्कुट खा लेना उसके बाद ये दवाई खाना. तो हम बुद्धिमान हुए कि पशु बुद्धिमान हुआ? सुनील पिंगळे, सी 24 तास, शिक्रापूर.